नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की काल काया हिते मीराचा मोबाईल घेऊन मंजिरीकडे आलेला असतो. म्हणतो, मंजिरी हा घे मीराचा मोबाईल. आज हा ना खोटा अथर्व सापडला असता. खरंच सत्य समोर असता आला असतं मंजिरी मीराच्या समोर. मंजिरी म्हणते, काय म्हणतोयस काय तू? तुला काय बोलायचंय? स्पष्ट बोल रे बाबा, स्पष्ट बोल. तोपर्यंत कालकाया म्हणतो, अगं मी मीराबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होतो ना, त्या टायमिंगला खऱ्या अथर्वचा फोन येत होता. तोपर्यंत मंजिरी खऱ्या अथर्वचा मोबाईल म्हणजे मीराचा मोबाईल चेक करते. अथर्वचा खरोखर फोन आलेला असतो आणि त्याच्यामध्ये सगळे काही अथर्वचे कॉल डिटेल्स असतात ते डिलीट करते. म्हणते, बरं झालं माझ्यापाशी मोबाईल आणून दिला, नाहीतर मीराला थोडासा डाऊटच आला असता. तोपर्यंत कालकाया म्हणतो की अगं मंजिरी, आता मला काय करायचंय? अजून काही मीराबरोबर करायचंय का? मंजिरी म्हणते, नाही, तुझी मर्यादा तू ओलांडू नकोस. कारण की तू तुझ्या मर्यादेमध्येच राहा, त्याच्या पलीकडे काही करू नको. कारण की मला फक्त हे मूल जन्माला घालायचंय म्हणजे एका मनुष्याचं पाहिजे, तुझं नको आहे. असं म्हणता क्षणी कालकाया तिथून निघून जातो. कालकाया तिथून निघून गेल्यानंतर ना मंजिरी म्हणते, काही जरी झालं तर ह्या कालकायाला मीरापासून थोडक्यात लांब ठेवायला पाहिजे. कामापुरतंच त्याला घरामध्ये आणलेलं आहे. तोपर्यंत ह्या सगळ्या काही ड्रामामध्ये मला खऱ्या अथर्वला सुद्धा घेतलं पाहिजे. त्यालाही त्याच्यात इन्व्हॉल्व केल्याशिवाय हे सगळ्या काही गोष्टी होणारच नाहीत. तोपर्यंत अथर्व ऑफिसमधून माघारी येतो. मंजिरी त्याची वाटच पाहत असते. म्हणते, काय रे अथर्व, कसा आहेस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आणि दादासाहेब का आले नाहीत? तोपर्यंत अथर्व म्हणतो, अगं आई, ते गेले आहेत मीटिंगसाठी, मला लवकर घरी पाठवून दिलं. असं म्हणल्यानंतर ना मंजिरी त्याला म्हणते, अरे बस, थकला चिल ना. आणि तुला एक गोष्ट विचारू का? आज पूर्ण दिवसामध्ये तुला मीराची खूप आठवण आली असेल ना रे? अथर्व थोडासा लाजून खाली मान घालून हो म्हणतो. तोपर्यंत मीरा येते. मीरा म्हणते, अथर्व तुम्ही कधी आला? आणि मीरा म्हणते, वेदाचे बाबा तुम्ही कधी आलात? मला काही बोलला पण नाही, आवाज पण दिला नाही. म्हणतो, काही नाही ग, इथे आईबरोबर जरा गप्पा मारत बसलो होतो ना, त्याच्यामुळे. आता बोल, काय म्हणतेस? कसा गेला तुझा दिवस? मीरा म्हणते, मी तर ठीक आहे हो, पण तुम्ही कशी आहात? तुमचा कसा दिवस गेला आणि तुमची तब्येत कशी आहे? असं बोलत असताना ते दोघंजणी गप्पा मारत असतात. त्या दोघांच्या गप्पा मारण्याच्या पद्धतीमध्ये, बोलण्यामध्ये ही मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते. तोपर्यंत मीराला अथर्व म्हणतो की अगं आज ना मी तुला खूप मिस केलं. अहो वेदाचे बाबा, दुपारी तर तुम्ही आला होता आणि अर्ध्या दिवसामध्ये सुद्धा मला मिस केलं. अथर्व म्हणतो, अगं मी कुठं आलो होतो दुपारी? नव्हतो आलो दुपारी. तोपर्यंत ह्या दोघांचं बोलणं अजून काही पुढे होणार. तोपर्यंत ही ते मंजिरी म्हणते, मायावरती खूप ओरडते, माया थांब, कुठं निघाली आहेस? त्याच्यामुळे ह्या अथर्व मीराचं बोलणं काय तिथेच थांबतं. मंजिरी मायापाशी जाते. म्हणते, तुला किती वेळा सांगितलं आहे किचनमध्ये जायचं नाही म्हणून, परत तू तेच करते, सांगितलेलं कळत नाही का तुला? तोपर्यंत माया म्हणते, अहो मी ना किचनमध्ये तर जाणारच नव्हते, पण तुम्ही का मला तसं बोलताय? अगं तुला खोटं बोलायची सुद्धा क्षमता लागते, किती खोटं बोलावं तुला कळत सुद्धा नाही का? तोपर्यंत इथे मंजिरीच त्या बोलण्याकडे माया थोडी आश्चर्याने पाहते. म्हणते, ह्या मंजिरीला झालं तरी काय? मंजिरी परत अथर्वकडे येते. म्हणते, मीरा अथर्वला रूममध्ये घेऊन जा, त्याला जराशी आरामाची गरज आहे. तोपर्यंत इथे मीरा अथर्वला रूममध्ये घेऊन जाते. मंजिरी म्हणते, आता थोडक्यात वाचले मी, नाहीतर मीरा आणि अथर्वचं बोलणं झालं असतं तर थोडक्यात थोडंसं सत्य बाहेर आलं असतं. सत्य बाहेर आल्यामुळे जराशी माझा प्रॉब्लेम झाला असता, पण मीरा जर अथर्वला बोलली तर काय करायचं? तोपर्यंत इथे मीरा जाते अथर्व बरोबर रूममध्ये. आणि अथर्वचे काही म्हणजे कालकायाने जे फुल दिलेलं असतं ते म्हणते की वेदाचे बाबा तुम्हाला रिटर्न गिफ्ट बरं का. तोपर्यंत अथर्व म्हणतो, हो मला माहिती आहे, तू मला टोमणे मारते, कारण की खूप दिवस झालं मी तुला कुठलंही गिफ्ट दिलेलं नाही आहे ना. तोपर्यंत मीरा म्हणते, दिलं तरी आहे ना, तुम्ही दुपारी मला दिलं आहे गिफ्ट. तोपर्यंत अथर्वला जे काही मीरा बोलते ते कळत नसतं, मीराला अथर्व काय बोलतोय ते कळत नसतं. तोपर्यंत अथर्व मीराकडून फूल घेतो, तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की खरंच मीरा, आज तू मला स्वतःहून फूल दिलंस ना, त्याच्याबद्दल मला खूप छान वाटते बरं का. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते आणि लाजून एकदम चोरचोर होते. तोपर्यंत इकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे की जेवणासाठी सगळे काही टेबलवरती बसलेले असतात. त्या संध्याकाळी गार्डनमध्ये हा कालकाया बसलेला असतो.
कालकाया म्हणतो की मीरा, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि हे प्रेमाचं प्रतीक म्हटल्यानंतर आपल्याला एक मूल जन्माला घातलंच पाहिजे, असं कालकाया म्हणत असतो. आणि हा अजित पुन्हा एकदा कंपनीमध्ये काहीतरी घोटाळा करून पैसे त्याने हडपलेले असतात आणि ते पैसेच दामोदर आणि अजित हे दोघं जणी गार्डनमध्ये लपवायला आलेले असतात. दामोदर म्हणतो की अजित, मला जर तू थोडासा ह्याच्यातला अर्धा हिस्सा दिलास तर मी तुला जागा सांगेन लपवण्यासाठी. ते दोघं जणी गार्डनमध्ये आल्यानंतर अजित म्हणतो दामोदरला, तुम्ही इथेच मला घेऊन आलात, ज्या माणसापासून आपल्याला लांब जायचं होतं त्या माणसासमोरच आणून ठेवलं. कारण अथर्वच्या रूपामध्येच होता हा कालकाया. कालकाया तिथेच बसलेला असतो, त्याच्या हातामध्ये ती पिशवी ठेवतात, हे दोघं जणी पळून जातात. कालकाया पाहतो तर काय, त्याच्यात पैसे असतात. तोपर्यंत त्या दोघं जणी घरात गेल्यानंतर पाहतात काय, तिथे डायनिंग टेबलवरती अथर्व जेवण करत असतो. मीरा त्याला छान प्रकारे अशी भरवत असते. अंबिका तिची चेष्टा मस्करी करत असते. कालकाया आता पैशाचे गाठोडे घेतो आणि ती मंजिरीपाशी येतो आणि म्हणतो की हे पैसे भेग, मला त्या अजित आणि दामोदरने दिलेले आहेत. मंजिरी म्हणते, अगं तुला इथे कुणी सांगितलं होतं यायला? तुला सांगितलं आहे ना, मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत ह्या घरामध्ये यायचं नाही. आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अनन्याच्या समोर या कालकाया आलेला असतो. अनन्या एकदम घाबऱ्या होऊन घरात सगळ्यांना बोलवत असते की दादा, अरे मी त्या गार्डनमध्ये कुठल्या तरी एका माणसाला पाहिलं आहे आणि असे पांढरे डोळे करून बसला आहे. तोपर्यंत ते सगळे काही गार्डनमध्ये बघायला जातात. मंजिरी थोडीशी घाबरते, तिलाही काही कळत नाही. पण ह्या अनन्याच्या पाठीमागे हा कालकाया लागलेला असतो. कालकाया म्हणतो की मला ना हा अनन्याचाच बळी पाहिजे, असा तो मंजिरीला बोलतो. असं सांगितल्यानंतर ना मंजिरी म्हणते, कालकाया तू काय बोलतोयस तरी काय, तुला जराशी भान आहे की नाही? कालकाया म्हणतो, हो, तू म्हणली होतीस ना मी काम केल्यानंतर ना तुला एक बळी दिन, तो होई स्त्रीचा. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होतंय आणि ह्या मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर येईल का, खोटा अथर्व येणार का सर्वांसमोर? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.